परिषदेने दोन अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प, एक भुयारी गटार योजना जे की आमची 247 कोटीची होती आणि एक रोड प्रोजेक्ट म्हणून म्हणजे रस्ते प्रकल्प म्हणून जो की एकूण 182 कोटीचे होते, असे दोन मोठे प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नगरपालिकेला आपला असणारा स्वहिस्सा जो आहे तो त्या प्रोजेक्टमध्ये त्या प्रकल्पामध्ये भरावा लागतो। त्यासाठी नगरपालिकेने प्रशासक कालावधीमध्ये UIDFA अंतर्गत म्हणजे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड अंतर्गत जो आहे एकूण 28 कोटी रुपयाचा लोन अप्लाय केलेलं होतं आणि त्यापैकी आम्हाला जो आहे 8 कोटीचा लोन मिळालेला आहे आणि तो आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे भुयारी गटार योजना असेल, रस्ते विकास यासाठी ते लोन घेतलेला आहे, तर तो आम्हाला मंजूर झालेला आहे 28 कोटी। त्याच्यामध्ये सर व्याज किती भरतोय आपण? सद्यस्थितीत आम्हाला 8 कोटी प्राप्त झालेले, त्याचा क्वार्टरली आम्हाला 10 लाख रुपये व्याज येतो आहे। हा नगर परिषद प्रशासकीय काळामध्ये 22 कोटीचं कर्ज उचलण्यात आलेलं आहे। त्यापैकी 8 कोटी हा एक 22 कोटी कर्ज मंजूर झालेलं आहे आणि त्यापैकी 8 कोटी कर्ज उचलण्यात आलेलं आहे आणि दर महिन्याला 3 लाख रुपये हे भुर्दंड नगर परिषदवर बसत आहे। त्यामुळे नागरिकांचा सुद्धा प्रचंड मनस्ताप होत आहे, नागरिकांवर त्याचा भुर्दंड पडत आहे आणि अशा पद्धतीने हा सर्व प्रशासकीय काळात व्यवहार झालेला आहे। भंडारा नगर परिषदमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये अनेक चुकीचे निर्णय नगर परिषदमध्ये करण्यात आले आणि त्याचा फटका आज जनतेवर पडत आहे। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आवश्यक नसताना भंडारा नगर परिषदने 22 कोटीचं लोन घेतलं आहे आणि त्याच्यामधला 8 कोटीचे जे लोन त्यांनी उचल केलं आहे, 8 कोटीचं लोन उचल केल्यामुळे महिन्याचे 3 लाख रुपये नगर परिषदला त्याला देणं असल्यामुळे अनेक ज्या छोट्या मोठ्या आवश्यक गरजांसाठी जो खर्च करण्यासाठी जो निधी असतो तो अपुरा पडत आहे। MSCBचा मोठा बिल थकीत असल्यामुळे आपण तो पण बिल भरू शकत नाही आहे। अशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत। आवश्यकता नसताना एवढा मोठा लोन नगर परिषदेने घेतल्यामुळे याचा आर्थिक भूदंड सर्वसामान्य जनतेवर पडत आहे। 22 म्हटलं आहे, तो आकडा माझ्या ऐकण्यात असा आला आहे की तो आकडा जास्त आहे, कमी नाही आहे। हा 4 वर्ष झाले इलेक्शन आमचे झालेले नव्हते, प्रशासक राज होता तिथे, त्या काळामध्ये हे सर्व कारभार तिथे झालेला आहे आणि आज भंडारा शहराची परिस्थिती अशी आहे की सगळीकडे रस्ते फुटलेले आहेत भूमिगत गटारमुळे रस्ते फुटले असल्यामुळे कुठेही लोकांना चांगला शुद्ध पाणी मिळत नाही आहे आणि असं पण कुठेतरी ऐकायला मिळालं आहे की जो तुम्ही म्हणत आहे की कर्जबाजारी नगर परिषद आहे, तर मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये आमची जे सर्वसाधारण जनता आहे टॅक्सच्या स्वरूपात त्यांना भूदंड भरावं लागणार आहे। जसं कमर्शियल झालं, हॉटेल्स झाल्या, बंगलोज झाल्या, कौलारू घरे झाले, यांच्या टॅक्स नगर परिषद वाढवणार आहे आणि त्याच माध्यमातून आमच्या सर्वसाधारण जनतेवर भूदंड पडणार आहे। माझे नाव कमल धनराज साठवणे, नगरसेवक तथा गटनेता नगर परिषद भंडारा। भंडारा नगरपालिकेने भूमिगत गटर योजनेकरिता शासनाकडनं 8 कोटीचा कर्ज घेतलेला आहे आणि त्या 8 कोटीच्या मागे जवळपास 40 लाख रुपये वार्षिक आपल्याला व्याज नगरपालिकेला व्याज द्यायचे आहे। या कर्जामुळे भंडारा शहराचा विकास होणार नाही व भंडाराच्या सामान्य जनतेवर हा टॅक्स लादला जाईल आणि त्यामुळे पाणी कर व घर कर हा वाढेल। तसाच भंडारा नगरपालिकेच्या सीओना विनंती आहे की या लोनला, या कर्जाला कुठं ना कुठं राज्य सरकार सोबत सेटलमेंट करून या कर्जाला लवकरात लवकर बंद करून जेणेकरून भंडारा शहराच्या लोकांवर हा टॅक्सच्या रूपात वाढ होणार नाही, हीच आमची मागणी। मी ज्योती पुरुषोत्तम मलोडे, राहणार भंडारा, लालपत्रा वार्ड, नाशिक नगर। मला हेच सांगायचं आहे की आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येक वार्डामध्ये लोकांना पाणी हा सगळ्यात दूषित मिळत आहे आणि त्या पाण्याचा खूप वासही येत आहे। लोक पाणी पिऊ शकत नाही आणि आता दुसरी अशी समस्या आहे की आता टॅक्स जो भरतो आपण वर्षाचे 800 रुपये, आता असं ऐकण्यात आलेलं आहे की त्याचा डबल टिबल टॅक्स भरावा लागणार आहे। तर आम्ही हे आता टॅक्स भरणार नाही आणि ही परिस्थिती अशी जरी निर्माण होत असेल तर याचा टॅक्स नगर परिषदेनेच भरावा किंवा शासनाने भरावा। त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी
करायचाही नाही आणि टॅक्स जरी असं येत असेल तर हा समाजामध्ये लोकांवर सर्वात मोठी भीतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि टॅक्स जरी येत असेल 800, हा 3 पटीने वाढणार असेल तर आम्ही आता याच्यानंतर एकही टॅक्स भरणार नाही. आणि मी सावधान करतोय सगळ्या भंडाऱ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.